मित्रमैत्रिणींनो, आज आपण ऐकतोय सप्तपदी भाग 46. मागच्या भागात आपण बघितले होते, हर्ष मंजिरीला बाळ हवंय म्हणून म्हणत होता. ती मात्र गप्पच उभी होती. आता बघूया पुढे. बोल ना मनू, हर्ष पुन्हा म्हणाला. मंजिरी त्याच्या डोळ्यात हरवली होती. नको ना एवढ्यात, आता तर कुठे कॉलेज संपलं. तुमच्यासोबत मनासारखा वेळच मिळाला नाही मला. आणि बाळ आलं की तुम्ही तर बघणार पण नाही माझ्याकडे, मंजिरी नाक फुगवून म्हणाली. असं का वाटलं तुला तुझ्याकडे बघणार नाही म्हणून? हर्ष तिचं नाक चिमटीत धरून गालात हसत म्हणाला. वाटणारच ना, तो रिधान आला की सगळं विसरता तुम्ही. मग तुमचं बाळ आल्यावर मला काय विसरणारच, कळतंच की, मंजिरी आपलं नाक त्याच्या चिमटीतून सोडवत म्हणाली. बरं आहे तुझं लॉजिक. माझ्या मनूला विसरलो मी कसं शक्य आहे? तू माझी लाडकी आहेस आणि राहणार आहेस, हर्ष तिच्या नाकावर ओठ टेकवून म्हणाला. खरं बोलताय, मंजिरी म्हणाली. विश्वास नाही तुझा? बघ ना माझ्या डोळ्यात, कळेल तुला. आणि समजा मी विसरलो तरी बाळ आठवण करून देईल ना. मला भूक लागली म्हणून यावं तर तुझ्याचकडे लागेल, हर्ष म्हणाला. तर काय, माझ्या जास्त जवळ असणार ना बाळ, मंजिरी त्याच्याकडे बघत म्हणाली. मग करायचं का प्लॅनिंग? थोडा वेळ द्या ना मला प्लीज, नेक्स्ट इयर करूया प्लॅनिंग, मंजिरी म्हणाली. ठीक आहे चालेल, पण एक्झाम संपली की हनीमूनला जाऊया, चालेल ना, हर्ष म्हणाला. मागच्याच वर्षी गेलो ना आपण स्वित्झर्लंडला हनीमूनला. दरवर्षी असतो का हनीमून? मंजिरी लाजत म्हणाली. माझा असतो, हर्ष म्हणाला. काहीही असतं तुमचं, ती त्याच्याजवळून उठत म्हणाली. त्याने तिचा हात पकडला. हनीमून म्हणजे काय? एकमेकांना दिला जाणारा स्पेशल वेळ. आत्ताच तर तू म्हणालीस तुमच्यासोबत वेळच मिळत नाही. कसा मिळणार? माझं ऑफिस, बिझनेस टूर, माझा घरी येण्याचाही वेळ नसतो. आणि मी घरी असलो की तू किचनमध्ये बिझी. रात्री काय तो वेळ मिळतो दोघांना. त्यात थकल्याने झोपच लवकर येते, हर्ष तिला बेडवर बसवत म्हणाला. हनीमून कशाला म्हणायचं? बाहेर फिरायला जाऊ म्हटलं तरी होते की, मंजिरी म्हणाली. हनीमून म्हटलं तर तुझ्या चेहऱ्यावरचे लाजल्याचे एक्सप्रेशन बघायला मिळतात ना. ते बघितले की मी परत प्रेमात पडतो तुझ्या. फिरायला म्हटल्याने थोडेच गाल होणार हे लाल, तो तिच्या गालावर किस करत म्हणाला. काय हर्ष तुम्ही पण ना, सोडा मला, ती त्याच्यापासून लाजून दूर होत म्हणाली. हर्ष आणि मंजिरीचा संसार सुखाने सुरू होता. तो आता पॅरिसला जाणार म्हणून मंजिरी त्याची पॅकिंग करून देत होती. सगळं आठवणीने भरत होती. काय काय हवंय आत्ताच सांग, नंतर म्हणाल की हे दिलं नाही ते दिलं नाही. तुला माहीत आहे मला काय काय लागतं, फक्त हे 2 शर्ट भर आठवणीने. हर्ष कपाटातले 2 शर्ट काढून तिच्याकडे देत म्हणाला. इथून तू देते आहेस पॅकिंग करून, येताना कोण देईल, हर्ष तिच्याकडे बघत म्हणाला. कोण कसं देणार, तुमचं तुम्हालाच करावं लागेल, मंजिरी म्हणाली. झालं का मंजिरी हर्षचं पॅकिंग, अरुंधती तिच्या रूममध्ये येऊन म्हणाल्या. हो मम्मा, झालंच आहे. आज खायचं थोडंसं देते करून, मंजिरी म्हणाली. तू आहेस त्याची काळजी घ्यायला, मला काहीच टेन्शन नाही. मम्मा बस ना, तू उभी का आहेस, हर्ष म्हणाला. हर्ष नीट सांभाळून, आता आपले प्रतिस्पर्धी वाढलेत बरं, आणि थोडा सतर्क राहत जा, अरुंधती बेडवर बसत काळजीने म्हणाल्या. हो ग मम्मा, नको जास्त काळजी करू, हर्ष तिच्या गळ्यात हात घालून म्हणाला. काळजी कशी नाही करायची, ती तर असणारच ना, अरुंधती. तुम्ही दोघी पण नीट राहा. मी राहुल आणि मीनाक्षीला सांगू का मी परत येईपर्यंत इथे येऊन राहायला, हर्ष म्हणाला. त्यांना कशाला त्रास आपल्यासाठी, अरुंधती म्हणाल्या. अगं रिधान असेल तर तुमचंही मन लागून राहील. ही बघ कसं तोंड पाडून बसली, 15 दिवस अशीच राहिली नाही तर तुलाही बरं वाटेल, आणि कुणी पुरुष असलं की हिंमत असते, हर्ष म्हणाला. अच्छा, बायकोची फारच काळजी आहे तर तिचा मूड सुधारण्यासाठी म्हणत असशील तर बोलव, मलाही बरंच होईल, अरुंधती म्हणाल्या. नको असू द्या, तसंही माझा अभ्यास असणार आहे, उगीच माझं लक्ष लागणार आहे अभ्यासात. 1-2दा जाऊच आम्ही तसं रिधानला भेटायला, मंजिरी म्हणाली. असं म्हणतेस तरीही सांभाळून राहा दोघी, हर्ष म्हणाला. तुम्ही निश्चिंत जा, मी आहे. मम्माची काळजी घेईन मी आणि स्वतःचीही, मंजिरी म्हणाली. आज हर्ष रात्री 10च्या फ्लाईटने जाणार होता. मंजिरीने सगळी पॅकिंग करून दिली होती. चेहऱ्यावर हसू टिकवून वावरत असली तरी तो जाणार म्हणून ती नाराज झाली होती. पण त्याला लक्षात येऊ नये म्हणून ती हसत होती. एअरपोर्टवर सोडायला ती जाणार होती. परत येताना उशीर होईल म्हणून त्याने राहुलला बोलवले होते. राहुल, मीनाक्षी आणि रिधान संध्याकाळपासून येऊन होते. हर्ष बराच वेळ रिधानचे लाड करत बसला होता. 8 वाजता घरून निघायचे होते. जेवण वगैरे आटपून तो बॅग आणायला रूममध्ये गेला. मंजिरीही गेली पाठोपाठ. हर्ष, आय मिस यू, ती हर्षच्या मिठीत शिरत म्हणाली. आय मिस यू टू म्हणू, मला पण नाही करमत ग तुझ्याशिवाय. पण काय करू, जावंच लागेल ना.
तो तिच्या कपाळावर ओठ टेकवत तिला समजावत म्हणाला, असा रडून निरोप देणार आहेस का मला? हर्ष तिची हनुवटी वर करत म्हणाला, नाही, मी कुठे रडत आहे. जरा वेळ तुमच्या मिठीत राहू द्या ना मला. मंजिरी म्हणाली, तुझी हक्काची मिठी आहे, मी कशी मनाई करू शकतो? हर्ष म्हणाला, तिकडे मुलींकडे लक्ष नाही द्यायचं जास्त, कळलं का? मंजिरी त्याच्या छातीवर डोकं ठेवून हळूच म्हणाली, मनू, तू आजकाल फार पॉझिटिव्ह होत चालली आहेस हा. तुझ्याशिवाय कुणाकडेच नाही देत मी लक्ष. हर्ष तिला आणखी घट्ट पकडत म्हणाला, पॉझिटिव्ह नाही आहे, पण कधी कधी वाटतं कुणाची दृष्ट तर लागणार नाही ना आपल्या संसाराला. मंजिरी म्हणाली, असं काही नसतं ग, दृष्टबिष्ट फालतू गोष्टी आहेत. हर्ष म्हणाला, असेलही, पण मला भीती वाटते. आय लव्ह यू हर्ष. आय लव्ह यू टू सो मच बेबी. तुला काही हवंय का पॅरिसवरून आणायला? हर्ष तिला विचारत होता. फक्त तुम्हीच हवे आहात, बाकी काही नको मला. मंजिरी म्हणाली, बरं, झाला असेल रोमांस तर जायचं का खाली? लेट होईल नाही तर जायला. हर्ष म्हणाला, रोमांस काय, तुमचं ना काहीही असतं. मंजिरी लाजत त्याच्या खांद्यावर चापटी मारत म्हणाली, हाय हाय, बस, असा लाजरा चेहरा बघायचा होता. आता माझे 15 दिवस हा चेहरा आठवत छान जाणार. हर्ष स्वतःच्या छातीवर हात ठेवून म्हणाला, बस झालं आता नाटक, चला खायचा खाली. मंजिरी त्याची एक बॅग हातात घेत म्हणाली. हर्षने एक बॅग घेतली आणि दोघेही खाली आले. हर्षने रिधानला जवळ घेतले आणि त्याच्याशी बोलायला लागला, पिल्लू, तू मला विसरणार नाहीस ना? 15 दिवस अंकल नाही दिसले तर मी तुझ्यासाठी खूप सारी खेळणी आणणार हा. हर्ष त्याच्याशी बोलत होता. तोही हू हू करत हर्षला रिस्पॉन्स देत होता. निघायचं का हर्ष? उशीर होतोय, राहुल म्हणाला. हो हो, त्याने रिधानला मीनाक्षीकडे दिले आणि अरुंधतीच्या पाया पडला. सर्वांना निरोप देऊन तो निघाला. मंजिरीची गाडी काढली होती. राहुल ड्रायव्हिंग सीटवर बसला होता. बाजूला हर्ष आणि मागे मंजिरी. मीनाक्षी रिधानला घेऊन अरुंधतीसोबत थांबली होती. तिघेजण एअरपोर्टवर पोहोचले. हर्षने सगळी प्रोसिजर पूर्ण केली. फ्लाईटची अनाऊन्समेंट झाली. तो फ्लाईटमध्ये बसला. दोघेही नजरेआड होईपर्यंत बघत होते एकमेकांकडे. त्याला निरोप देऊन मंजिरी आणि राहुल घरी आले. घरी अरुंधती आणि मीनाक्षी त्या दोघांची वाट बघत होत्या. राहुल आणि मीनाक्षीला आज त्यांनी घरीच थांबवून घेतले होते. हर्ष गेल्यानंतर मंजिरी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत होती. तिला आता अभ्यासाला भरपूर वेळ मिळत होता. कॉलेजला सुट्ट्याच होत्या. अरुंधतीच्या फॉरेन टूरच्या मैत्रिणी एक दिवस जेवायला आलेल्या. त्या मंजिरीचं फार कौतुक करत होत्या. अरुंधतीही त्यामुळे सुखावल्या होत्या. हर्षचाही 2-3दा फोन करायचा मंजिरीला. झोपताना मंजिरीला फोन करता येत नसे, कारण इकडे फार रात्र झालेली असायची ना. तरीही बाकी वेळेस तो फोन करायचा, पण फार कमी बोलणं व्हायचं दोघांमध्ये. अरुंधतीलाही रोज फोन करायचा हर्ष. घराची सगळी जबाबदारी मंजिरी घेत होती. अरुंधतीचीही काळजी घ्यायची. एक्झाम सुरू झाली होती. पेपरही छान जात होते. पण हर्षची कमतरता मात्र वेळोवेळी जाणवत होती. तरीही ती मनाला समजावत होती. आठवण आली की लग्नाचा अल्बम बघायची. त्याची फोटो फ्रेम छातीशी घट्ट धरून झोपायची. राहुल आणि मीनाक्षीही बाळाला घेऊन यायचे. अरुंधती आणि मंजिरीही खुश व्हायच्या. रिधानसोबत वेळ कसा जायचा ते कळतच नव्हतं. काय ग मंजिरी, कधी येणार आहे हर्ष? उद्या. 15 दिवस पूर्ण होतात ना त्याला. जाऊ, मीनाक्षी म्हणाली. 2 दिवस लागतील म्हणाले. उद्या कसली तरी महत्त्वाची मीटिंग आहे. मंजिरी म्हणाली. खूप मिस करतेस ना? मीनाक्षी म्हणाली. हो ना, मिस तर करतेच. मंजिरी. झाले ना आता 2-3 दिवस राहिलेत, मग येणारच ना तो. मीनाक्षी. 15 दिवस लवकर गेले, पण हे 2-3 दिवस आता कठीण जात आहेत. आतापर्यंत एक्झाम सुरू होती, काही वाटले नाही. एक पेपर राहिलाय, बाकी तो 10 दिवसानंतर आहे. मंजिरी म्हणाली. चल, तुला बाहेर फिरायला घेऊन जाते, तुझा मूड जरा फ्रेश होईल. मीनाक्षी म्हणाली. अगं पण रिधान, तो कसा राहील? मंजिरी. काही नाही होत ग, झाला ना आता 2.5 महिन्यांचा, त्यालाही सवय लावूया शॉपिंगची. मीनाक्षी हसत म्हणाली. आत्तापासून बिघडवणार आहेस का तू लेकराला? मंजिरीही हसतच म्हणाली. हो, जरा शॉपिंग करायचं शिकवूया त्याला. आपल्या आईवडिलांनी बंधनं घातली म्हणून त्याला थोडी बंधनं घालायची आहेत आपण. मीनाक्षी. आपल्या वडिलांमध्ये आणि त्याच्या वडिलांमध्ये किती फरक आहे? मंजिरी म्हणाली. हो, एका पिढीचा. ती जनरेशन तशीच होती. आता किती बदल झाला आहे आपल्या विचारात. मीनाक्षी म्हणाली. आणि त्यात आपलं घर जरा जास्तच रूढी परंपरा पाळणारं. आपल्याला फार कठीण गेलं, पण सासर चांगले मिळाले दोघींना म्हणून बरं झालं. त्या बाबतीत मात्र लकी आहोत आपण दोघेही. तुझं तर काही विचारायलाच नको. हर्ष अगदी जीव ओवाळून टाकतो. मीनाक्षी तिला चिडवत म्हणाली. राहुल जिजू कमी आहेत का? लव्ह मॅरेज झालंय तुझं तायडे. मंजिरी तिला उत्तर देत म्हणाली. राहुलचं फार प्रेम आहे माझ्यावर.
पण आमच्यापेक्षा तुम्हीच दोघं जास्त लवड दिसता. कुणी सांगून विश्वास ठेवणार नाही की तुमचं अरेंज मॅरेज आहे, मीनाक्षी म्हणाली. कधी प्रेमात पडलो एकमेकांच्या कळलंच नाही गं, मंजिरी लाजत म्हणाली. छान झालं ना, मला आयुष्यभर खंत राहिली असती माझ्यामुळे तुझं आयुष्य खराब झाल्याची. पण आता असं वाटतं सगळा खेळ विधात्यानेच लिहिला असावा. शेवटी जोड्या तर तोच बनवत असतो म्हणतात, मीनाक्षी म्हणाली. तू बरोबर बोलतेस. आता हे पटायला लागलं आहे, मंजिरी म्हणाली. आवर चल लवकर, आपल्या गप्पा काय संपणारच नाही, मीनाक्षी. त्याआधी एकदा मम्माला विचारते, मंजिरी म्हणाली. हो विचारून घे, मीही राहुलला मेसेज करते, मीनाक्षी. मंजिरीने अरुंधतीची परमिशन घेतली. त्या तर काय नाही थोडीच म्हणणार. दोघी आवरून छान मॉलमध्ये गेल्या. मीनाक्षी आज बऱ्याच दिवसांनी बाहेर पडली होती. रिदान पहिल्यांदाच मॉलमध्ये आला होता. तो इकडे तिकडे बघून छान हसत होता. दुपारची वेळ असल्याने फारशी गर्दीही नव्हती. दोघींनी बऱ्यापैकी शॉपिंग केली. घरी पोहोचायला त्यांना संध्याकाळ झाली होती. तोपर्यंत अरुंधतीही घरी आल्या होत्या. त्यांनी मीनाक्षीकडून रिदानला घेतले. त्याची छान झोप झाली होती. तो आळस देत उठला आणि लगेच अरुंधतीसोबत खेळायला लागला. मंजिरी फ्रेश होऊन आली आणि तिघींसाठी चहा केला. गप्पा मारत तिघींनी चहा घेतला. मंजिरीने त्यांच्यासाठी साडी आणलेली, हर्षसाठी पण शर्ट आणले होते. सगळंच ती अरुंधतीला दाखवत होती. अगं काय गरज होती, माझ्याकडे किती साड्या आहेत आधीच, अरुंधती म्हणाल्या. गरज कशी नाही, बघा किती छान रंग आहे हा, मला तर फार आवडला, मंजिरी म्हणाली. आवडला मलाही, उद्याच घालून जाते ऑफिसला. राहुल मीनाक्षी आणि रिदूला न्यायला आला. सगळेजण असले तरी हर्षची कमतरता सर्वांना जाणवत होती. मीनाक्षी आणि मंजिरीने स्वयंपाक केला. जेवण करून राहुल मीनाक्षी घरी गेले. मंजिरीही आपल्या रूममध्ये झोपायला निघून गेली. रात्री 10 वाजता हर्षचा कॉल आला. मंजिरीने लगेच फोन रिसीव्ह केला. हाय हर्ष. हॅलो, कशी आहेस, हर्ष म्हणाला. मी ठीक आहे, तुम्ही कसे आहात? कसा असणार तुझ्याशिवाय? ते मला कसं कळणार, चेहरा दिसत असता तर सांगितले असते, मंजिरी म्हणाली. म्हणजे व्हिडिओ कॉल करू का तुला, हर्ष म्हणाला. आहात कुठे तुम्ही, जमणार आहे का व्हिडिओ कॉल करायला? नाही ना, बाहेरच आहे, मीटिंगमधून ब्रेक घेऊन कॉल केलाय तुला. म्हटलं नंतर झोपून जाशील तू, हर्ष म्हणाला. किती वेळ चालणार आहे मीटिंग, मंजिरी? 6 चालेल, आता तर जेमतेम 4:30 वाजले आहेत. 4.5 तास मागे आहे ना मी, हर्ष म्हणाला. कधी येणार हर्ष परत? नाही करमत आता तुमच्याशिवाय, मंजिरी. मला कुठे करमतं गं, हर्ष म्हणाला. मग या ना लवकर. उद्या रात्रीचं केलं आहे तिकीट, परवा दुपारपर्यंत येतोय घरी, हर्ष हसतच म्हणाला. उद्याचा दिवस जड जाणार, मंजिरी म्हणाली. वाढवू का मग मुक्काम? तू म्हणत असशील तर थांबतो आणखी 2 दिवस, हर्ष म्हणाला. मिळाली आहे का कुणी सोबत? सोबत काय, लगेच मिळेल. ही काय बाजूलाच एक मुलगी केव्हाचं निरीक्षण करत आहे माझं, हर्ष म्हणाला. तिथे येऊन जीव घेईल मी तिचा, मंजिरी. नको गं बाई, राहू दे, मी येतोच उद्या. तू फार डेंजर होत चालली आहेस हा म्हणून, हर्ष म्हणाला. अजून डेंजरपणा दाखवला कुठे मी तुम्हाला, मंजिरी म्हणाली. घाबरवू नकोस मला, भीती वाटायला लागली मला आता घरी यायची, तो नाटक करत म्हणाला. वाट बघतेय मी, न्यायला येते एअरपोर्टला, मंजिरी. लव यू मनू, हर्ष म्हणाला. लव यू डू डिअर, मंजिरी. आता झोप, उद्या करतो मी कॉल, गुड नाईट, हर्ष म्हणाला. ओके बाय, टेक केअर. मंजिरीने फोन कट केला. आज हर्ष येणार म्हणून मंजिरी सकाळी लवकर उठली. त्याला साधारण 12 वाजणार होते यायला. तिची लगबग सुरू होती. किचनमध्ये हर्षच्या आवडीचं काय काय बनवत होती. चेहरा तर अगदी प्रसन्न दिसत होता. अरुंधती तिची लगबग बघत होत्या आणि मनोमन त्या दोघांचं प्रेम बघून खुश होत होत्या. सविता होतीच मदतीला. बापरे, काय काय भेद दिसतोय आजचा, अरुंधती म्हणाल्या. सविता पण हसत होती. हो, एवढ्या दिवसांनी येत आहेत हर्ष, तिथलं खाऊन कंटाळा आला असेल ना त्यांना, मंजिरी म्हणाली. मग एकाच दिवशी एवढं सगळं चालणार आहेस का त्याला, अरुंधती हसत म्हणाल्या. अरे हो, जास्तच झालं वाटतं, मंजिरी म्हणाली. असू दे गं, मी गंमत करत होते. छान वाटलं तुला असं प्रसन्न बघून, अरुंधती म्हणाल्या. हौसेने केलंय ताईंनी सगळं, हर्ष साहेब खुश होतील बघा, सविता मावशी म्हणाल्या. ते तर आहे. बरं, मी काही मदत करू का तुझी, अरुंधती? नको, झालंच आहे सगळं, मी आवरते आणि जाते त्यांना घ्यायला, मंजिरी म्हणाली. सांभाळून जा, अरुंधती. हो, सांभाळून जाते, मंजिरी त्यांना बिलगत म्हणाली आणि आवरायला रूममध्ये निघून गेली. तिने आज किती वेळ लावला तयार व्हायला. हर्षसाठी तयार होत होती ना. त्याच्या आवडीचा पिंक कलरचा टॉप आणि जीन्स तिने घातला होता. हलकासा मेकअप आणि न्यूड कलरची लिपस्टिक, सुंदर दिसत होती. किती वेळ स्वतःलाच ती आरशात न्याहाळत होती. तयार होऊन ती खाली आली.
मम्मा मी येते हर्षला घेऊन, मंजिरी म्हणाली. बरं, अरुंधती हसत म्हणाल्या. तेवढ्यात त्यांचा लँडलाईनचा फोन वाजला. यावेळी लँडलाईनवर कुणाचा फोन येत असेल म्हणून त्यांनी फोन घेतला. त्या फोनवर बोलत होत्या. काय? अरुंधती मोठ्याने म्हणाल्या. त्यांचे हातपाय लटलट कापत होते. तोंडातून काही आवाज निघत नव्हता. मंजिरी एकटक त्यांच्याकडे बघत होती आणि ती तशीच धावत त्यांच्याकडे गेली. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.